वेगवान आढावा घेऊयात बुलेटिनमधून। महाराष्ट्र सुपरफास्ट। अर्थसंकल्पावरच्या चर्चेच्या दरम्यान विधानसभेमध्ये मंत्री आणि अधिकारी उपस्थित नसल्यामुळे विरोधक आक्रमक। मंत्री नसल्यामुळे सभागृह तहकूब करण्याची मागणी, विरोधकांची सरकारवर टीका। उत्तरे देण्यासाठी मंत्री नसल्यामुळे विधानसभेमध्ये आमदारांचा गोंधळ। लक्षवेधी असूनही उत्तर देण्यासाठी मंत्री नसल्यामुळे भाजप आमदार नारायण कुचे यांनी हरकत घेतली। बोलू दिलं नाही तर विधानसभेत आंदोलन करण्याचा इशारा। स्वीकृत नगरसेवकांप्रमाणे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य असतील। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुधारणा विधेयक आज विधानसभेमध्ये संमत होण्याची शक्यता आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे विधेयक सादर करतील। राज्यामध्ये 150हून अधिक स्वीकृत परिषदेमध्ये सदस्यपद निर्माण होणार आहेत। धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये महायुतीकडून एकत्र सत्ता स्थापन केली जाणार। महायुतीच्या नेत्यांनी एकत्र यामध्ये सहभाग घेतलाय। अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज, भाजप राष्ट्रवादी सोबतच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उमेदवारी अर्ज घेण्यासाठी उपस्थित। मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये अनेक मराठी कलाकारांनी मनसेचं सभासदत्व स्वीकारलं। शिवतीर्थ या निवासस्थानी सभासद नोंदणीचा कार्यक्रम। अभिनेते भरत जाधव, दिग्दर्शक केदार शिंदे, पुष्कर श्रोत्री, अॅडव्होकेट गुरु भरत दाभोळकर यांची कार्यक्रमाला उपस्थिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा बारामतीमध्ये जनता दरबार। लाडक्या बहिणींच्या अडचणींचं तात्काळ निराकरण। जनता दरबाराला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती। प्रत्येकाची समस्या संयमानं ऐकून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ मार्गी लावण्याच्या दिल्या सूचना। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून महाराष्ट्र केसरी गदेचं पूजन। पुण्यामधील वाघोलीमध्ये लवकरच महाराष्ट्र केसरीचा फड। स्पर्धेमधील मानाच्या गदेची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पूजा केली आहे। समृद्ध कुस्ती परंपरेला सदैव प्रोत्साहन देण्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहे। मुंबईमध्ये मिठी नदीमधला गाळ काढण्यासाठी कंत्राटदारच मिळेना। कंत्राटदार मिळत नसल्यामुळे बीएमसीवरती मुदत वाढीची नामुष्की। महापालिकेनं टेंडरची 11 मार्चची मुदत 17 मार्चपर्यंत वाढवली। गाळ काढणं आणि त्यामधील टेंडरच्या राजकारणाची कंत्राटदारांना भीती आहे। मुंबईमध्ये अनेक भागात 2 दिवसांपासून धुरकं दिसून आलं। बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोणकडून खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेविषयी गंभीर चिंता देखील व्यक्त करण्यात आली आहे। नागरिकांच्या आरोग्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीनं पावलं उचलण्याचं आवाहन दीपिकानं इन्स्टाग्रामवरती शहराच्या एअर क्वालिटी इंडेक्सचा स्क्रीनशॉट शेअर केला। नवी मुंबईमधल्या पाम बीच रोडवरती उभारण्यात आलेल्या अनधिकृत डिजिटल जाहिरात बोर्डामुळे अपघाताचं प्रमाण वाढणार आहे। कारवाई करण्याची आमदार मंदा म्हात्रे यांची अधिवेशनात मागणी। मोठे लावल्यानंतर तिथे आयमॅक्स पण आहे। उद्या कोणी ठोकर मारली, काय झालं आणि पडला, आयमॅक्स बरोबर ते किती मोठा अपघात होऊ शकतो। म्हणून काल मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं की येणाऱ्या 8 दिवसात आम्ही हे काढू आणि नाही काढलं। आज इथे सगळे करावे ग्रामस्थ हे मला येऊन इथे भेटलेले आहेत आणि त्यांची इच्छा आहे की लवकरात लवकर ही कमानी हटवा। उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता। अनिल अंबानी यांच्याशी संबंधित रिलायन्स कमर्शियल फायनान्स, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स पॉवर आणि एडीएजी या समूहाच्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल। ॲक्सिस बँकेच्या 50 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणी गुन्हा। त्र्यंबकेश्वर मंदिरामधल्या भाविकाला मारहाणाच्या प्रकरणी आता न्यायालयीन चौकशी केली जाणार आहे। जिल्हा न्यायाधीशांनी हे आदेश दिलेत। 7 दिवसांमध्ये चौकशी पूर्ण करण्याचे कनिष्ठ न्यायाधीशांना आदेश। प्रियकर आणि भावाच्या मदतीनं पत्नीनं पतीची हत्या केली आहे। नाशिक जिल्ह्यामधल्या चांदवड तालुक्यातली घटना आहे। निफाड जवळच्या उगाव इथल्या तरुणाच्या हत्येचा उलगडा झालाय। पत्नीसह 7 जणांना अटक झाली आहे। प्रथमदर्शनी असं दिसून येतं का त्या महिलेला तिच्या नवऱ्याचा तिच्या प्रेमामध्ये अडसर निर्माण झाला होता आणि तो अडथळा दूर करण्यासाठी तिने तिच्या भावाच्या आणि प्रियकराच्या मदतीने आणि इतर लोकांच्या मदतीने त्याचा काटा काढलेला आहे। यामध्ये पोलीस अधिक तपास करीत आहेत। नाशिकमधल्या देवळामध्ये खंडणीसाठी व्यापाऱ्याचं अपहरण करण्यात आलं होतं। पोलीस महानिरीक्षक असल्याचं सांगून गुटख्यानं भरलेला पिकअप अडवण्यात आला। व्यापाऱ्याकडे 25 लाखांची मागणी करण्यात आली। यासाठी त्यांचा छळ देखील करण्यात आला, ज्याच्यामुळे व्यापारी जब्बार यांचा मृत्यू झालाय।
यवतमाळमध्ये जन आरोग्य योजनेमधील रुग्णांकडून जादा पैसे वसूल. यवतमाळमधील 4 नामवंत रुग्णालयांना दंड. जन आरोग्य पथकाची कारवाई. शेअर बाजारामध्ये अधिक परतावा मिळवून देण्याच्या नावाखाली 62 जणांची 6,65,00,000 रुपयांची फसवणूक. अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या संगमनेर इथली घटना आहे. पैसे गोळा केल्याच्या नंतर आरोपींचा कंपनीचं कार्यालय बंद करून पळ. चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल. पुण्यामध्ये 90 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त. सीमाशुल्क विभागाच्या नार्कोटिक्स विभागाची कारवाई. 898 ग्रॅम वजनाचे हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. सणसवाडीमधून एकाला अटक. विनापरवानगी गौण खनिज उत्खननाबद्दल पुण्याच्या नामांकित वॉटर फ्रंट कंपनीच्या व्यवस्थापकावरती गुन्हा दाखल. बुलडाण्यामधल्या सारंगवाडी प्रकल्प परिसरामध्ये कंपनीकडून 10 लाख घनमीटरहून अधिक गौण खनिजांचं उत्खनन करण्यात आलं होतं. महसूल विभागाच्या 30 कोटी रुपयांचा दंड देखील भरला नाही. चिखलीच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला आणि हा गुन्हा दाखल झालाय. ज्वेलर्सच्या दुकानामध्ये चोरी केल्याच्या आरोपाखाली आता आरोपीला अटक करण्यात आली आहे. अट्टल चोरांना थेट मध्य प्रदेशामध्ये जाऊन अटक करण्यात आली आहे. इतर दोघे साथीदार फरार आहेत. 6,81,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. गोंदिया जिल्ह्यामधल्या सडक अर्जुनी तालुक्यामधल्या सौंदड इथली ही चोरी होती. सोलापूरमधल्या गंगेवाडी इथे पोहण्यासाठी गेलेला शाळकरी मुलगा दगडी खाणीमध्ये बुडालाय. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हा मुलगा बुडाला असल्याचा अंदाज आहे. यश हब्बू असं बुडालेल्या तरुणाचं नाव आहे. गेल्या 20 तासापासून त्याचा शोध सुरू आहे. नाशिकच्या येवल्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलाय आणि त्या भटक्या कुत्र्यांनी एका वृद्ध व्यक्तीवरती हल्ला केलाय. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. जखमी वृद्धावरती येवला इथल्या जिल्हा उपरुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. शहरामध्ये वाढत असलेल्या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. राजस्थानमधल्या सालासर रोडवरती भीषण अपघात. कामठीमधील पारसे कुटुंबामधल्या 3 जणांचा मृत्यू. खाटूश्याम बाबांच्या दर्शनाला जाताना तवेरा गाडीला पिकअपची जोरदार धडक. आईवडील आणि मुलगा जागीच ठार. 6 जण गंभीररित्या जखमी झाले. अकोला जिल्ह्यामधल्या अकोट शहरामध्ये अहिल्यादेवी होळकर नगरामधील जेवणाच्या कॅटरर्सला भीषण आग लागली. आगीमध्ये सिलेंडरचे स्फोटही झाले. अग्निशमन दलानं घटनास्थळाचा आढावा घेतलाय. आगीचं कारण अस्पष्ट. सीईटीच्या प्रवेश परीक्षा 24 मार्च पासून. LLB 3 आणि 5 वर्ष. बीएड बीपीएड सह 7 अभ्यासक्रमांचा यामध्ये समावेश आहे. 17 मे पर्यंत ही परीक्षा चालेल. सर्व 17 प्रवेश परीक्षांना मिळून 12,94,409 विद्यार्थ्यांची नोंदणी. दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी 15,000 रुपये हा निधी फारच कमी आहे. 2016च्या कायद्यानुसार 5% निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवला पाहिजे. बच्चू कडूंची सरकारकडे मागणी. तर दिव्यांगांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आंदोलन करू. कडूंचा इशारा. 2016चा कायदा काय म्हणतो का जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था राज्य आणि केंद्र यांना 5% दिव्यांगासाठी निधी राखीव ठेवला पाहिजे. तर 28,000 कोटी रुपये दिव्यांगासाठी खर्च करणं आवश्यक आहे. त्यापैकी सरकार किती खर्च करून आलं? फक्त 1400. म्हणजे 5% 4% निधी खर्च होत नाही. त्याच्यासाठी आम्ही आता एक कोर्टात पण जाणार आहोत आणि त्यासाठी एक आंदोलनही जून महिन्यात आम्ही करतो. आजपासून पुढील 4 दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह महाराष्ट्रामध्ये वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तर उत्तर कोकणामध्ये काही भागात उष्णतेच्या लाटेची देखील शक्यता आहे. हमारी की जो प्रवृत्ति रहेगी एज इट इज बनी रहेगी अगले आने वाले 3 दिनों के लिए। और इसको देखते हुए अभी मौसम विभाग के द्वारा प्रादेशिक मौसम के नागपुर के द्वारा विदर्भ के कुछ जिलों के लिए अकोला, अमरावती और पूर्वी विदर्भ के चंद्रपुर के लिए हमने हीट वेव की घोषणा की है विद येलो अलर्ट। तो अभी हमने जो टेम्परेचर से अभी नेक्स्ट 3 डेज के लिए ऐसे कुछ खास परिवर्तन होने की संभावना नहीं है। इसको देखते हुए कुछ जिलों को हीट वेव के लिए रखा गया विद येलो अलर्ट। धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 39 अंशांवर. तर दुसरीकडे जिल्हा आरोग्य विभागाकडून उष्माघात नियंत्रण कक्षही स्थापन. उष्माघाताचा त्रास होणाऱ्या लोकांवरती इथे तातडीने उपचार केले जाणार. पुरेसा औषधांचा साठा आणि डॉक्टरांचं पथक सज्ज. काल अमरावती ठरलंय देशामधील सगळ्यात उष्ण शहर. अमरावतीमध्ये 42.2 अंश सेल्सिअस
इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामधल्या तापमानाच्या तुलनेत कालचं हे तापमान जास्त होतं। वाशिममध्ये उन्हाळी ज्वारीचं पीक सध्या बहरलंय। शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे। काही दिवसांपासूनच्या अनुकूल हवामानामुळे पिकांवरच्या रोगराईचा प्रादुर्भाव कमी व्हायला मदत झाली आहे। शिंगळा म्हणजेच कॅटफिश नावाच्या नव्या प्रजातीचा शोध लागलाय। सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये ही प्रजात आढळली आहे। दुभंगलेली शेपूट, अपूर्ण मध्यरेखा, शेपटीच्या मध्यभागी असणाऱ्या शिरांमध्ये आकड्यासारख्या आकाराचा अभाव अशी नव्या माशाची ही वैशिष्ट्ये आहेत। उथळ डोंगरी प्रवाहांमध्ये आढळणारा हा मासा आहे। ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या संशोधकांचं यश। गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यामध्ये वनपरिक्षेत्रामधील जंगल परिसरामध्ये पुन्हा एकदा 20 ते 22 हत्तींचा कळप दिसलाय। गोठणगाव परिसरामध्ये मका पिकाची नासधूस करण्यात आली आहे। वनविभागाकडून गावांना सतर्कतेचा इशारा। बेळगावच्या सौंदत्ती इथल्या यल्लम्मा देवीच्या चरणी 3,07 लाख रुपयांचं दान। 3 दिवस हुंडीत जमलेल्या दानाची आणि सोन्या चांदीची मोजदाद करण्यात आली। 2,78 लाख रुपयांच्या नोटांसह सोन्या चांदीचा देखील समावेश आहे। गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे लाकूड आणि कोळशाच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे। व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यामुळे छोट्या व्यावसायिकांनी कोळशाच्या शेगडीला पसंती दिलेली आहे। लाकूड आणि कोळशाच्या भावामध्ये दुपटीनं वाढ होतीये। बीडच्या बाजारामध्ये कोळसा 40 ते 50 रुपये प्रति किलोनं विकला जातोय। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम नंदुरबार जिल्ह्यामधल्या मिरची व्यापाऱ्यावरती। नंदुरबारमधली मिरची समुद्रमार्गे आखाती देशांमध्ये जाते। युद्धामुळे मिरचीचे कंटेनर हे बंदरावरती अडकून पडल्यात। निर्यात थांबल्यामुळे व्यापाऱ्यांना फटका। आखात्यामधल्या युद्धाचा परिणाम सुकामेव्यावरती देखील होतोय। इराणवरून येणारा पिस्ता आणि सौदीवरून येणारा खजूर महाग झालाय। युद्धामुळे आखाती देशांमधून येणारी सुकामेव्याची आवक ठप्प झाली आहे। त्यामुळे किमती 10 ते 15% वाढल्या। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे खाद्यतेलाचे भाव देखील वाढले आहेत। सोयाबीन तेलाच्या किमती या किलोच्या मागे 5 रुपयांनी वाढल्या। शेंगदाणा आणि सूर्यफूल खाद्यतेलाच्या किमती किलोमागे 10 रुपयांनी वाढलेल्या आहेत। मुंबईतील माटुंगा परिसरामधल्या मणीज कॅफेमध्ये देखील गॅसचा तुटवडा। कॅफेच्या गोडाऊनमध्ये चुली मांडण्यात आल्या आहेत। कोळसा आणि चुलीवरती जेवण तयार केलं जात आहे। मणीज कॅफेचा सांबार आणि रस्सम हा प्रसिद्ध आहे। एलपीजी गॅसचा तुटवड्याचा परिणाम मंदिरं आणि गुरुद्वारांमधल्या अन्नछत्रावरती देखील होतोय। पुण्यामधल्या गुरुद्वारांमधल्या लंगरमध्ये आता फक्त डाळ आणि भात मिळतोय। गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे लंगरमधून चपाती सध्या गायब झाली आहे। साताऱ्यामध्ये देखील गॅस तुटवडा असल्यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत। हॉटेल मालकांना कोळसा आणि गॅस नसल्यामुळे शेगड्यांवरती स्वयंपाक करावा लागतोय। हॉटेल मालकांनी खाद्यपदार्थांची संख्या कमी केली आहे। 30 ते 35 मेन्यूंची संख्या आता 7 मेन्यूपर्यंत खाली आली आहे। एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे नाशिकमध्ये हॉटेल चालकांना चुली पेटवाव्या लागल्या। चुलीवरती वेगवेगळे पदार्थ बनवले जात आहेत, तर हॉटेलमधील मेनू देखील कमी करण्याची वेळ। गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे सांगलीमधील प्रसिद्ध हॉटेल नवरत्न बंद। कोळशावरील शेगडी आणि इलेक्ट्रिक शेगडी वापरणं शक्य नसल्यानं हॉटेल बंद करण्याची वेळ। काही हॉटेलचा मात्र कोळसा शेगडी वापरण्याचा निर्णय। गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा परिणाम पुण्यामधल्या मेसवरती। मेसमध्ये मिळणाऱ्या पदार्थांचं प्रमाण कमी झाल्याचं चित्र। गॅसच्या तुटवड्यामुळे काही मेस पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्यात। पूर्णपणे मेसवरती अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांच्या समोर मोठा प्रश्न आहे। व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे सोलापूरमधील प्रसिद्ध हॉटेल्सनी बदलले खाद्यपदार्थ। शहरामधील प्रीती डायनिंग हॉटेलनं खास खाद्यपदार्थ आणि नाश्ता बंद केलाय। हॉटेलनं केवळ थाळी देण्याचा निर्णय घेतलाय। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा गॅस पुरवठ्यावरती परिणाम झालाय। त्यामुळे टिटवाळा परिसरामध्ये गॅस सिलेंडर घेण्यासाठी स्थानिकांनी रांगा लावल्या। सिलेंडर बुकिंग होत नसल्यामुळे गॅस वितरकांना नागरिकांचा घेराव। गॅस सिलेंडर मिळावा यासाठी रायगड जिल्ह्यामधील नागरिकांनी एजन्सीच्या समोर सकाळपासून रांगा लावल्या। पेण, महाड, माणगावमधील लोकांना सिलेंडरचा तुटवडा असल्याची चर्चा सुरू होती। त्यामुळे सिलेंडर घेण्यासाठी लोकांची झुंबड। बीडच्या परळीमध्ये देखील गॅस सिलेंडर घेण्यासाठी एजन्सीच्या बाहेर गर्दी होतीये। मोबाईल नंबरवरती बुकिंग होत नसल्यामुळे ग्राहकांनी थेट एजन्सी गाठून बुकिंगसाठी रांगा लावल्या। सिलेंडर बुकिंगसाठी पेमेंट ॲपचा वापर करण्याच्या सूचना। रत्नागिरीमध्ये गॅसचा पुरवठा बंद झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांकडून मेनू कार्डला कात्री। जास्त गॅस लागणारे पदार्थ मेनू कार्डमधून गायब झालेत। डोसा, पुरी, चायनीज, पंजाबी समोसा
असे सगळे पदार्थ मेन्यू कार्डमधून आऊट आहेत, तर चुलीवरती स्वयंपाक करण्याला प्राधान्य. संभाजीनगरमधल्या वाळूज परिसरामध्ये घरगुती सिलेंडर मिळावा यासाठी लांबच लांब रांगा लागल्यात. रहिवाशांच्या सिलेंडरसाठी तब्बल 1 ते 1.5 किलोमीटरच्या रांगा. सिलेंडरचा तुटवडा असल्याची स्थानिकांमध्ये भीती आहे. गॅस सिलेंडर घेण्यासाठी पुण्यामधील सिंहगड रोडवरच्या पानमळा परिसरामध्ये स्थानिकांच्या रांगा. सिलेंडरचा तुटवडा असल्याच्या भीतीनं सकाळपासून लोकांच्या रांगा लागल्या. धुळ्यामध्ये सकाळपासूनच ग्राहकांची गॅस एजन्सीच्या बाहेर गर्दी होतीये. ऑनलाईन बुकिंग केल्याच्या नंतर सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिक सिलेंडर विकत घेण्यासाठी गर्दी करतायत. मुंबईमध्ये देखील असं चित्र आहे. मुंबईतल्या कांदिवलीमध्ये गॅस सिलेंडर घेण्यासाठी तुफान गर्दी. कांदिवली पूर्व इथल्या पोईस परिसरामध्ये सकाळपासून सिलेंडर घेण्यासाठी रांगा लागल्यात. गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे मुंबईकरांना देखील मनस्ताप. आखातामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे ग्रामीण भागामध्ये गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी लोकांची धडपड. गॅस सिलेंडरचं बुकिंग होत असल्यामुळे मनस्ताप होतोय. दुसरीकडे काही लोक सिलेंडर मिळावा यासाठी सकाळपासूनच एजन्सीच्या समोर रांगा लावतायत. घरगुती गॅस सिलेंडर मिळावा यासाठी त्र्यंबकेश्वरमधल्या ग्रामीण भागामध्ये लोकांची गर्दी. प्रचंड उन्हामध्ये देखील स्थानिकांनी सिलेंडर मिळावा यासाठी रांगा लावल्या. वेळेत सिलेंडर मिळत नसल्यामुळे लोकांचा संताप होतोय. घरगुती गॅस बुकिंग आता 45 दिवसांवरती गेली आहे, त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. महिन्याला सिलेंडर लागणाऱ्या कुटुंबांनी काय करायचं असा सवाल बारामतीमधल्या नागरिकांनी विचारलाय. धाराशिवमध्ये गॅस पुरवठ्याच्या संदर्भात लोकांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा लावताना बघायला मिळत आहेत. धाराशिवमध्ये घरगुती गॅस मुबलक प्रमाणामध्ये असल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती. आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.